सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढला तर मृत्यू दर चिंतादायकच। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 79.31%वर तर मृत्यू दर 3.22%वर। शुक्रवारी रात्री 314 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 557 नागरिकांना डिस्चार्ज तर 475 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात गत 10 दिवसातील कोरोनाचे आकडे काहीसे दिलासादायक आहेत। दररोज बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तीचा आकडा वाढल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 79.31%वर पोहोचला आहे। तर शुक्रवारी साताऱ्यात जम्बो कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्याने नव्याने 290 बेड उपचारासाठी उपलब्ध झाले आहेत। तर शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 557 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले। तर दिवसभरात 475 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 362 नमुन्यांपैकी 59 नमुने बाधित, NCCS पुणे येथील 125 नमुन्यांपैकी 7 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 70 नमुन्यांपैकी 19 नमुने बाधित, आघारघर येथील 83 नमुन्यांपैकी 14 नमुने बाधित, खासगी लॅब 175 नमुन्यांपैकी 15 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 869 नमुन्यांपैकी 200 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1684 नमुन्यांपैकी 314 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 1,58,771 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 41,295 बाधित आढळले आहेत। तर 32,752 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,332 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 7,211 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 314 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।